तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये. आणि बघू शकतात मागे मी आलेलो गावी. तर गावी याचं कारण असं आहे की आज आहे श्रावण सोमवार. म्हणजे आमच्या इथे आहे रामेश्वराचं मंदिर. रामेश्वर म्हणजे शंकराचं मंदिर, आणि त्यानिमित्त इथे कार्यक्रम असतो. तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला ते सगळं बघायला भेटणार आहे. तर नक्कीच बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा.
श्रावण महिन्यामध्ये 4 सोमवार उत्साहाने साजरे करतात.
आधी भजन होते, भजनाच्या नंतर लोकांचे दिवस वगैरे सगळं असते असं, आणि नंतर दिंडी होते, आणि दिंडी नंतर भजनाची जी आहे ती सांगता होते. गेले 136 वर्ष या मंदिराला मंदिर बांधून झाले, आणि मंदिराची वास्तू एक चांगली पुरातन वास्तू आहे, आणि हे स्वयंभू मंदिर आहे. ही पिंडी होती शंकराची, ती एका झाडीमध्ये होती, झुडपामध्ये, आणि एका इथल्या माणसाची, एका ब्राह्मणाची गाय ती त्याच्यावर येऊन धार सोडायची, आणि त्याच्यानंतर इथे लोकांनी बघितलं ती इथे एक पिंडी आहे रामेश्वराची, आणि त्याच्यानंतर डागडुजी करून इथे देवस्थान जे मंदिर उभारलं गेलं. आणि ही वास्तू गेली 136 वर्ष मला वाटतं ह्या मंदिराला झाली आहे, आणि मंदिर एक चांगलं चांगलं एक पुरातन आणि चांगलं एक गावाचा आधारस्तंभ आहे, जेणेकरून गावातील सर्व ग्रामस्थ जरी काही जरी असले तरी एकजुटीने या मंदिरामध्ये येतात, आणि आपल्या जो भजन जे कीर्तन आहे ते आपण करतात, आणि दिंडी निघते, आणि चांगल्या रीतीने ते लोक हे चार सोमवार जे श्रावणी सोमवार उत्साहाने साजरे करतात. याबद्दल आमच्या गावाचे मोठे सर्व ग्रामस्थांना श्रेय आहे. आमच्या प्रमुख काही जे मानकरी लोक आहेत, इथली भजन मंडळी आहेत, उत्साहाने हा उत्सव साजरा करतात. धन्यवाद. आणि अजून एक प्रश्न आहे की हा जो तुम्ही श्रावण सोमवारचा जो साजरा करतात कार्यक्रम, तो किती वर्ष झाले तुम्ही साजरा करत आलाय? गेली मला वाटतं 136 वर्ष इथे कायम, म्हणजे कायम. कधी कायम उत्साहाने हा कार्यक्रम चालू आहे इथे. थँक्यू, धन्यवाद. तर मित्रांनो, नक्कीच तुम्ही एन्जॉय केला असेल. मला एवढी काय माहिती नाही, तर मी थोडंसं विचारलं आहे काकांना, त्यांनी थोडी फार माहिती दिली कसं कार्यक्रम साजरा करतात, काय असतात, आणि तुम्ही बघितलं असेल. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही नक्कीच एन्जॉय केलं असेल, केलं नसेल तर पूर्ण परत बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय.